नमस्कार मंडळी, मी अतुल चव्हाण आमच्या खडे बोल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। आम्ही वेगवेगळ्या विषयांवर माहिती गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आज अशीच एक रंजक कथा मी तुम्हाला सांगतोय। असं म्हणतात, बोलणाऱ्यांचे पितळ खपते आणि न बोलणाऱ्याच्या सोन्याला सुद्धा गिराईक नसतं। काही गोष्टी अविश्वसनीय वाटत असल्या तरी त्या सत्य असतात। आपल्या वाकचातुर्याच्या बळावर एक साधारण माणूस काहीही चमत्कार करू शकतो। एकेकाळी आपल्या कारनाम्यांनी संपूर्ण भारताला हादरवून सोडणाऱ्या ठगाची ही अफलातून आणि अविश्वसनीय वाटावी अशी सत्यकथा मी तुम्हाला आज सांगतोय। प्रकरण नंबर 1, स्वातंत्र्यानंतरची गोष्ट। एक श्रीमंत युरोपियन पर्यटक भारतात फिरायला येतो। दिल्लीत त्याची एका प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या माणसाशी भेट होते। तो माणूस स्वतः राष्ट्रपतींचा स्वीय सहाय्यक असल्याची ओळख करून देतो। एक दोन भेटीनंतर तो प्रभावशाली व्यक्ती त्या युरोपियन पर्यटकाला एक गुपित सांगतो। इंग्रज सोडून गेल्यानंतर भारताची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक झाल्यामुळे राष्ट्रपतींनी भारतातल्या काही जुन्या वास्तू विक्रीस काढल्याचं ते गुपित असतं। त्या वास्तूंमध्ये ताजमहालाचा सुद्धा समावेश असल्याचं तो सांगतो। युरोपियन पर्यटक ताजमहल विकत घेण्यास सुद्धा तयार होतो। सौदा ठरल्यानंतर तो प्रभावशाली व्यक्ती राष्ट्रपतींच्या सहीनिशी ताजमहालाचे कागदपत्र युरोपियन पर्यटकाच्या स्वाधीन करतो आणि पैसे घेऊन निघून जातो। तो युरोपियन जेव्हा ताजमहल ताब्यात घेण्यासाठी पोचतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की एका भारतीयानं त्याला पक्का चुना लावलाय। प्रकरण नंबर 2, एकदा दिल्लीच्या एका घड्याळाच्या मोठ्या दुकानासमोर एक पांढरी एम्बेसेडर कार येऊन उभी राहिली। त्यातून पांढरे शुभ्र खादीचे कपडे घातलेला एक मनुष्य खाली उतरला आणि त्याने घड्याळाच्या दुकानात जाऊन तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना 93 महागड्या घड्याळांची आवश्यकता असल्याचं सांगितलं। या घड्याळी काँग्रेसच्या नेत्यांना भेट म्हणून द्यायच्या आहेत असे दुकानदाराला त्यांनी सांगितले। पेमेंट राजीव गांधी यांच्या निवासस्थानावर मिळेल असे सांगून त्या खादीधारी व्यक्तीनं 93 घड्याळी आणि दुकानातल्या एका व्यक्तीला सोबत घेतलं। राजीव गांधी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात आल्यावर सुरक्षा व्यवस्थेचे कारण देऊन त्या खादीधारी व्यक्तीनं दुकानातल्या स्टाफला गाडीत बसवून ठेवलं आणि घड्याळी घेऊन तो निघून गेला। थोड्या वेळानं परत येऊन घड्याळींच्या किमती एवढा डीडी दुकानातल्या व्यक्तीजवळ दिला आणि ड्रायव्हरला त्या व्यक्तीला दुकानात पोहोचवून देण्यास सांगितले। दुसऱ्या दिवशी जेव्हा डीडी वटवण्यासाठी तो दुकानदार बँकेत गेला तेव्हा तो डीडी बनावट निघाला आणि तेव्हाच आपण ठगलो गेले असल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले। हे किस्से काल्पनिक नसून खरे आहेत आणि हे कारनामे करणाऱ्याचे नाव आहे नटवरलाल उर्फ मिथिलेश कुमार श्रीवास्तव। बिहारच्या सिवान जिल्ह्यातल्या जिरदोई गावात जन्मलेल्या नटवरलालनं आपल्या आयुष्यात शेकडो लोकांना गंडवलं, ज्यामध्ये मोठे उद्योगपती, राजकारणी, मंत्री, अभिनेते, विदेशी लोक सुद्धा सामील आहेत। असे म्हणतात की बिर्ला ग्रुपच्या MDला सुद्धा नटवरलालनं ठगवलं होतं। नटवरलालच्या ठगीची सुरुवात कशी झाली याबद्दल वेगवेगळे कयास लावले जातात। नटवरलालचे वडील एक श्रीमंत जमीनदार होते, पण थोडे काटकसरीनं जगणारे होते, म्हणजेच कंजूस होते। नटवरलालनं कधी पैसे मागितले तर ते त्याला छदामही फेकून मारत नव्हते। मग नटवरलाल वेगवेगळ्या आयडिया लढवून वडिलांकडून पैसे उकळायचा। नटवरलाल हा शाळेत एक सर्वसाधारण पण खटपट्या विद्यार्थी होता। असाच एक किस्सा। त्या काळात सायकल म्हणजे खूप मोठी गोष्ट। नटवरलालचे वर्ग शिक्षक सायकलनं शाळेत यायचे। नटवरलालला गुरुजीची चकाचक सायकल पाहून ती सायकल चालवायची तीव्र इच्छा झाली, पण गुरुजी सायकल कसे देतील? मग त्यानं एक शक्कल लढवली। दुपारच्या सुट्टीत तो गुरुजींकडे गेला आणि माझ्या वडिलांनी तुमच्यासाठी शेतातला ऊस आणून ठेवलाय, ऊस जास्त असल्यामुळे सायकलवर आणावा लागेल अशी थाप त्यानं चक्क गुरुजीला मारली। ऊस मिळेल या आमिषाला बळी पडून गुरुजींनी सुद्धा जीव की प्राण असलेली सायकल न्यायची त्याला परवानगी दिली। नटवरलाल सायकल घेऊन गेला, तासाभरानं परत आला आणि ऊस शाळेच्या मुख्याध्यापकांनी नेल्याचं गुरुजींना सांगितलं। मुख्याध्यापकाचे नाव सांगितल्यामुळे गुरुजी बिचारे चरफडतच राहून गेले। अशा प्रकारे लहान वयातच नटवरलालची ठगीची सुरुवात आपल्या गुरुला फसवण्यापासूनच झाली। 10वीत नापास झाल्यामुळे वडिलांनी नटवरलालला बेदम चोप दिला। त्याच दिवशी तो घरातून 5 रुपये चोरी करून कलकत्त्याला पळाला। कलकत्त्यात जाऊन एका श्रीमंत व्यापाऱ्याकडे काम करू लागला। एकदा नटवरलालने त्या व्यापाऱ्याला कापसाच्या गाठीच्या व्यापाऱ्यात प्रचंड पैसा असल्याचे पटवून दिले। कापसाचे व्यापारी आपल्या ओळखीचे आहेत असं सांगून त्याने व्यापाऱ्याकडून चक्क 45,000 रुपये उकळले आणि कलकत्त्यातून पोबारा केला। त्यानंतर ठगीच्या कामात नवनव्या कल्पना वापरून तो त्या काळचा सर्वात मोठा ठग ठरला।
दोनदा ताजमहल, एकदा लाल किल्ला व एकदा संसद भवन विकणारा ठग म्हणून नटवरलाल ओळखला जातो. पोलिसांच्या रेकॉर्डवर 9 वेळा पोलिसांच्या कस्टडीतून फरार होणारा आरोपी म्हणजे नटवरलाल. एकदा कोर्टामध्ये नटवरलाल न्यायाधीशांना बोलला होता की भारत सरकारनं थोडी सूट दिली तर तो भारतावरचे सारे विदेशी कर्ज फेडायला तयार आहेत. नटवरलालचे म्हणणे होते की तो श्रीमंतांना लुटून गरिबांना दान करतो आणि या गोष्टीचा त्याला अजिबात पश्चाताप वाटत नाही. नटवरलालचा मृत्यू सुद्धा रहस्यमयरित्या झाला. याचे मृत शरीर सुद्धा पोलिसांच्या कधीच हाती लागले नाही. असे म्हटले जाते की 2009 मध्ये अत्यंत हलाखीच्या स्थितीत नटवरलाल त्याच्या मूळ गावीच मरण पावला. करोडो रुपयांची ठगी करणारा हा नटवरलाल कसलीच संपत्ती या नश्वर जगात न ठेवता एक दिवस रहस्यमयरित्या बेपत्ता झाला, तो कायमचाच.